एक ओम करायला घरी मी 2 पाहू देतो किट कितीला घेतला आपण? एक दिलाय छोटासा होता, एक छोटासा 59 रुपीजला घेतला. याच्यावर काहीतरी डिस्काउंट असणार आहे, ते बिलमध्ये असेल. ते हे 3 आणि याच्याबरोबर एक छोटासा कोंब होता तो आहे, जो त्याच्या पप्पांनी काढून घेतला. आणि ब्रश घेतलेत आम्ही तिघांना 3, कारण की सगळे आता रिटायर करणार आहोत. पहिले ब्रश काय काय सामान आणले मी दाखवते पटपट. हे घेतलेलं आहे, हे पेस्ट घेतली. हे मी घेत नव्हती, पण उत्कर्षच्या बाबांनी घेतले. 50चे 2 आहेत म्हणून घेतले. तसं मी गावावरून लसूण आणलेलं आहे आणि अद्रक तर आपण आणतोच, कारण की ही पेस्ट जेव्हा आपण याच्यामध्ये टाकतो ना भाजीमध्ये, खूप तडतड करते आणि मग सगळीकडे शिंतोडे वगैरे उडतात हे पेस्ट वापरल्यानंतर. म्हणून मला हे नाही आवडत, कारण की सारं किचन खराब करते, म्हणून मला नको होतं. पण उत्कर्षच्या बाबांनी जबरदस्ती घेतला आहे. फुटाणे घेतलेले आहेत. ही लसूणचा ठेचा घेतलेला आहे, 2 घेतले ते, त्याच्या बाबांना आवडतं. इथे आपण घेतले चणे घेतलेत. मी गावावरून राशनचे तांदूळ आणलेले आहेत, पण उत्कर्ष बाबांनी तरी घेतले. उत्कर्षला डब्याला वगैरे किंवा कधीतरी वेगळं म्हणून त्यांनी हे घेतलेत. किती घेतले होता? साधारण 1.5 किलो आहे. गूळ घेतलेला आहे, मागच्या वेळेसचाच गूळ आहे माझ्याकडे म्हणून थोडंसं आणला. चणा डाळ घेतली आहे. सगळं थोडंसं सामान आणलेलं आहे. 1 किलो शेंगदाणा ह्यावेळेस डीमार्टला ओपनवाला चांगला नाही भेटला, खुला होता. 127 रुपये किलो, पण तो ना चांगला नव्हता. मग मला तर हा 150 रुपये किलो आहे. हा 150 रुपये किलो भेटला. इथे आहे 195 रुपये, पण 150 रुपये किलो भेटला म्हणून मग मी ना तो ओपनवाला घेतला होता, जो मी तो ठेवून दिला. आणि हे 2 घेतले 300 रुपयाचे. 300 रुपयाचा शेंगदाणा झाला. आणि ही मूग डाळ आहे. आणि इकडे देऊ उत्कर्ष सगळं सामान पटपट. पोहा घेतला आणि साखर घेतली आहे. साखर तर मी लिहिलीच नव्हती, कारण की साखर आम्ही जास्त खातच नाही, पण आता ही जवळजवळ मला 2-3 महिने जाईल. आम्ही साखर जास्त वापरतच नाही. हे तेल घेतलं, कारण मागच्याच वेळेस आहे माझ्याकडे 1 लिटर साधारण, म्हणून मग मी एकच घेतला. पटपट दे. फेसवॉश घेतला, कारण की ते दाखव सामान दे. हा यासाठी घेतला की प्रेस केलं ना तर थोडंसं येतं, नाही तर उत्कर्ष तसा हे असेल ना प्रेस करून हे करायला, तर ते उत्कर्ष फार संपवतो. लायझॉल घेतलंय, डेटॉल घेतलाय, डेटॉल घेतलंय आणि वाईप्स 2 घेतले. त्याच्या बाबांनी एक नेलं, कारण त्यांना कारमध्ये ना ड्रायव्हिंग सीट वगैरे किंवा डॅशबोर्ड वगैरे पुसायला लागतं, आतमध्ये डस्ट पडलं. आणि एक मी घरी ठेवला आहे, कारण की उत्कर्ष जेव्हा स्कूलला जातो ना, तो यातला एखादा तरी वाईप्स एका पेपरमध्ये कलेक्ट करून जातो आणि टेबल पुसतो, तिथे नंतर बसतो. कारण की व्हाईट पॅन्ट आहे त्याची स्कूलची, ती खराब होऊ नये म्हणून तो घेऊन जातो. आणि मी हे घेतलेलं आहे सर्फ एक्सेल मॅटिक फ्रंट लोड. हे 3 किलोचं आहे. आणि माझं पहिलं कोणतं आहे ते पाहावं लागेल. सर्फ एक्सेलचंच असेल किंवा एरियल आहे. मेडिमिक्स पहा ना तुम्ही, आधी कसे होते, डिफरंट होते. फक्त मेडिमिक्स नावायचा आणि इथे फुलं येते, इथे लीव्स दिसतात मला, म्हणजे. आणि स्ट्रेट नेम आहे तुम्हाला दिसतंय, स्ट्रेट आणि प्रिंटेड हँडरायटिंग आहे, म्हणजे हे ना. आणि याच्यामध्ये घेतलेले आहेत सर्फ एक्सेलचे साबण आहेत. मी असे 12 क्यूब घेतलेले आहेत, कारण की ना मोठी क्यूब ज्यावेळेस घेतली जाते ना, 12 क्यूब घेतलेत. कारण की 1 क्यूब जेव्हा आपण काढतो ना, तर ही खूप भिजते आणि पटकन संपते. म्हणून आपली एका वेळेस एक घेतली ना तर म्हणजे बरी पडते. खूप अशी संपत नाही, पाण्यात विरघळत नाही.
म्हणून मी शक्यतो छोटीच घेते, मोठी क्यूब कधीच नाही आणत. ह्या छोट्याच घेऊन येते. 1 डझन आहेत ह्या. ह्यावेळेस एक क्लिप घेतलेला आहे. क्लच नेटोला आहे, नेटोला घेतले. बॉर्बन बिस्किटमध्ये बॉर्बन आहे. डार्क हे हाईड अँड सीक आहे. आणि गुड डे हे उत्कर्षच्या बाबांनी घेतलेले एक्स्ट्रा. हे माझ्या हिशोबात नव्हतं. उत्कर्ष आहे ना, खूप खर्च करायला होतो. पापड किराण्यामध्ये. रॉक सॉल्ट याच्या बाबांनी तो मोठा दगड टाईप आहे ना, तो घेऊन आलेले, पण ते फोडायला टाईमच नाही आहे, म्हणून आम्ही एमर्जन्सीसाठी घेतलेले. हे 2 घेऊन ठेवले, कारण की मला वाटतं किती रुपयाला आहे हे, 50 रुपयाला की 30 रुपयाला असं काहीतरी होतं, म्हणून 2 घेतले. स्वस्त होतं म्हणून 2 घेतले. धना पावडर हे आहे, धना पावडर जिरा पावडर मिक्स आहे म्हणून घेतले. इथे घेतलेलं आहे विम बारचं घेतलं. हे 100 रुपीजला आहे विम. आणि शॅम्पू आहे. मेडिमिक्स आहे, जो 5 मला वाटतं 4 आहेत त्यात, आणि याच्यावर 1 फ्री आहे वाटतं. ते 2 भरपूर दिवस जातं म्हणून मी हा घेतला. आणि पितांबरी मी 2 घेतले. ती पितांबरी दाखव. ही एक पितांबरी घेतलेली आहे आणि ही एक घेतली आहे चमक दमक. शक्यतो ना मला वाटतं मी याच्या आधी ही वापरली होती, तर हिने मला वाटतं खूप छान निघतात भांडे, म्हणून मी ही एक घेतली आणि ही एक घेतली. याच्या व्यतिरिक्त घरात 2 आणलेले आहेत पितळेची भांडी घासण्यासाठी, पण माझ्याच्याने पितळेची भांडी चांगले काही निघतच नाही. आता ही जर चांगली निघली तर मी शक्यतो याचीच मोठी घेऊन येईल. पाहूया आता ह्या दोन्हीपैकी कोणती चांगली निघते आहे ते तुम्हाला सांगेल वापरल्यानंतर. अजून काय आणलं आहे? स्क्रब आहे हिमालयाचा. हिमालयाचा हा सेम ॲलोवेरा हे नीमचा स्क्रब होता, पण मी याच्या आधी हाच वापरलेला आहे, त्याच्यामुळे हाच घेतला. आणि दंतकांती आणि इथे काय आहे अलसी. इथे घेतलेला आहे तीळ. मग घेतलेला आहे मामरा. मामराचे चुकून ना 2 पॅकेट आलेत. पाहू शकतो 2 पॅकेट आले. आम्ही एकच घेतला होता, पण त्याचे 2 आले, त्याच्यामुळेच बिल वाढलं. हा कितीचं आहे? 599. 599 आहे, पण याच्यावर काहीतरी डिस्काउंट आहे, 500च्या आसपास आहे. मग याचेच 500 रुपये वाढले किराण्याचे. आणि याच्या व्यतिरिक्त हा एक घेतला होता. हा साधा बदाम आहे. याची प्राईस मला किती? 237 आहे, पण हा कमीमध्येच पडलेला आहे थोडासा, तर बिलवर पाहावं लागेल. वेलचीचे 2 पॅकेट घेतले होते आणि काजू एक घेतला. तर ही घेतलेलं आहे मी मिल्क पावडर बनवायची आहे मला. याची मिल्क पावडर बनवायची उत्कर्षसाठी, दुधातून पिण्यासाठी. त्याला आवडते दुधातून प्यायला म्हणून घेतलेले. आणि हे सगळे बिस्किट वगैरे त्याचंच आहे. आणि ना पप्पाने तो गुड डे घेतला आणि हाईड अँड सीक आणि बॉर्बन. हाईड अँड सीक आणि बॉर्बन हे मी दोन्ही घेतले होते. यात भरपूर सामान हे माझ्या लिस्टमध्ये नव्हतंच. मी लिस्ट ही करून घेऊन गेली होती,
मला जे पाहिजे ते महत्त्वाचं. शेंगदाणे, पोहा, मूग डाळ, तूर डाळ, साखर, गूळ, अगरबत्ती, तेल, दिव्याचं तेल, कोलगेट, स्क्रब, फेस वॉश, सर्फ एक्सेल म्हणजे साबण वगैरे, हिमालयाचं साबण म्हणजेच हे काय आहे हँड वॉश, वॉशिंग मशीन, लायझॉलच आणलं का रे ते? लायझॉलच. आणि काजू बदाम हे ऑप्शनल होतं माझ्यासाठी, मी घेणार नव्हती पण घेतलं. 19च वस्तू होत्या अशा लिहिलेल्या, पण त्याच्यापेक्षा जास्त. आणि बिल तर किती झालं? तो बॉक्स कुठे आहे बल्बचा? किचनवर आहे, किचनच्या वर आहे तिथे. आणि बरं तेवढं आणि हा एक बल्ब, हा बल्बसुद्धा घेतला. याच्यावर रेट की नाही माहीत नाही. तर मी मगाशी ना हातातच ठेवला होता बल्ब, त्यातच बिल टाकलं होतं. ते आहे का? हां आहे. ते बल्ब हातात ठेवला होता ना त्याच्यामुळे ते बिल. तर पाहू शकता एवढंच सामान. याच्यामध्ये काही फोनपेने दिलेलं आहे. टोटल तुम्हाला हां इथे आहे टोटल एवढे झाले. तर याच्यातले वरचे 4,000 साधारण समजायचं बदामचे वाढले, कारण तो एक पॅकेट एक्स्ट्रा आलं आहे. 5,437 रुपये. काही कॅश दिले, 3,500 कॅश दिले आणि बाकीचे फोनपेने दिले होते. इतकं सारं सामान आणलेलं आहे, तुम्ही रेट पाहू शकता. तर आम्ही जी शॉपिंग केलेले वस्तू होते त्यात दाखवलेले. तर इतकंच आपल्या या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही शॉपिंग दाखवलेली आहे आणि दुपारी आम्ही 4 ते 5च्या दरम्यान फिरायला गेलो होतो. तुम्हाला मी तिकडचं दाखवलं होतं उत्कर्षण. कारण गावून आल्यानंतर आम्ही खूप बोर झालो आहे आणि इकडे खूप गरम आहे. खूप जे मंगळसूत्र आहे त्याची मागची पिन मला खूप हे होते, इथे पुरळ वगैरे आली, त्याच्यामुळे मी मंगळसूत्र काढलेलं आहे. आणि दुसरं माझ्याकडे नाही आहे, नकली पण नाही आहे, कारण शक्यतो मी तेच मंगळसूत्र घालत असते. आणि गरमीने टिकली पण पडून गेली आहे, कारण की घामाघूम झालं. आता मग अशी डीमार्टवरून आलो, उशीर झाला यायला, 11 वाजले. आणि आल्यानंतर मी म्हटलं लगेच तुम्हाला सामान दाखवलं मी काय काय घेऊन आलेली आहे आणि तुमच्याशी शेअर केले. आणि आता याला भरून ठेवणार आहे, भरून एका ठिकाणीच ठेवणार, कारण मला डबे वगैरे सर्व घासायचे आहेत ना, मग त्याच्यानंतर मी व्यवस्थित हे सगळं भरून ठेवणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.